दिवाळीनिमित्त नवीन दुचाकी घेतलेला IT इंजिनियर व्यंकटेश बुदले वय 25 राहणार भारती विद्यापीठ जवळ हा मैत्रिणीसोबत विजयपूर रोडवर फिरायला गेला होता। रात्री 10:30च्या सुमारास अंधारातून आलेल्या तिघांनी सुरुवातीला व्यंकटेशला गळ्यातील सोन्याची चेन मागितली। व्यंकटेशने नकार दिला आणि त्यांच्यात झटापट झाली। त्यात एकाने व्यंकटेशच्या कपाळावर कोयत्याने वार केला। त्यानंतर जखमी व्यंकटेशला एपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। 11 ऑक्टोबर रोजी सोलापूर शहरातील अवंती नगरातील एका हाऊसिंग सोसायटीत 4 जण घुसले। त्यांनी 2 घरांमध्ये प्रवेश करून चाकू गळ्याला लावून त्या ठिकाणी जबरी चोरी केली होती। त्यातील 2 अजूनही फरार असतानाच सोमवारी रात्री विजयपूर रोडवर दुसरी गंभीर घटना घडली आहे। जेवणानंतर व्यंकटेश मैत्रिणीसोबत फिरायला गेला होता। सोरेगाव जवळील मुख्य रस्त्यापासून थोड्या अंतरावरील आतील रस्त्यावरून वळण घेऊन सोलापुरात येताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला। त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तिघांनी चोरून नेली। मैत्रिणीच्या गळ्यातील चेन देखील हिसकावली, पण झटापटीत तुटून चेन अंधारात खाली पडली होती। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कपाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, राजन माने, विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलीस निरीक्षक सुशांत वराडे, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आदींनी धाव घेतली। घटनास्थळी फॉरेन्सिकची वाहने पोहोचली होती। त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्यांचीही मोठी गर्दी दिसत होती। आता 3ही संशयितांच्या शोधासाठी शहर गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत।